नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची तयारी करतो आहोत. तुम्हाला सगळ्या लेवल क्रॉस करायचे आहेत. खूप छान अभ्यास करा, प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस ठेवा. खूप छान परीक्षा आहे ही, याच्याने खूप छान एक्सपोजर मिळणार आहे तुम्हाला. सेकंड लेवलला तुम्ही प्रॅक्टिकल्स कराल, थर्ड लेवलला प्रोजेक्ट म्हणजे काय, स्वतः तुम्ही काहीतरी शोधून काढा. इतकी मस्त संधी आहे. खूप व्यवस्थित अभ्यास करा. आणि याच्यात तुम्हाला काही मदत लागली तर व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. अभ्यास करत असताना प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. आपली ऑफिशियल बुक जी आहे मेनका पब्लिकेशनची, ती तर तुम्ही नक्कीच वापरा. मी सुद्धा या प्रश्नांसाठी त्या पुस्तकाचा रेफरन्स घेते आहे. याशिवाय बघा, तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही मला या व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. मी तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन्स प्रोव्हाइड करू शकते. चला तर मग आज सोडवूया आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आलेला एक प्रश्न. इथे पहा, त्यांनी ही अशी एक डायग्राम दिली आपल्याला आणि विचारलंय की मोजपात्रातील पाण्याची पातळी मोजताना कोणत्या बिंदूच्या पातळीतून पाहणे अचूक ठरेल. इथे हे मोजपात्र आहे आणि याच्यात पाणी भरलंय, तर हे असं अंतर्वक्र आकार इथे होतोय. मग याला त्यांनी एनलार्ज केलंय. झूम करताना तुम्ही मोबाईलवरती तसं त्यांनी केलंय. पहा, हेच त्यांनी मोठं करून दाखवलंय, झूम करून दाखवलंय. आणि इथे पहा, ही सगळ्यात वरच्या साईडला पी दाखवलाय, मध्ये क्यू आहे आणि सगळ्यात खाली आर आहे. येते लक्षात? तर कोणत्या बिंदूच्या पातळीतून पाहणं अचूक असतं हे आपल्याला सांगायचंय. आणि मग पी क्यू आर आणि पी आर हे ऑप्शन्स. तर इथे पहा, ही खूप चांगली इमेज मला नेटवर मिळाली. याचा रेफरन्स इथे दिलाय मी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. जेव्हा आपण मोजपात्रात एखादं लिक्विड, एखादा द्रव पदार्थ मोजतो त्यावेळेला आपल्याला इथे ही खालची अंतर्वक्र याची खालची पातळी बघायची असते. येते लक्षात? इथे पहा, आणि बघताना पण आपण ते मोजपात्र असं आपल्या डोळ्यासमोर घेऊन बघायचं असतं. असं डोळ्यासमोर हातात घेऊन बघायचं असतं, सरळ असं खाली ठेवून किंवा असं वरती करून असं नाही बघायचं. ठीक आहे? समोर एक्झॅक्टली आपल्या डोळ्याच्या समोर पकडून आपण ते बघायचं असतं. तर इथे तसंच दाखवलंय, हा डोळा आणि इथून हे बघायचं, हे करेक्ट आहे. खालून बघायचं हे नाही किंवा वरून बघायचं हे पण नाही. येते लक्षात? आणि हे जे खालची पातळी आहे ही बघायची असते, ती जिथं येईल तेवढं 5 ml 10 ml असं ते असतं लिक्विड, जे काही आपण मोजून घेतो आहे. मोजपात्रातील पाण्याच्या पातळीची योग्य नोंद घेताना अंतर्वक्र पृष्ठभागाची सर्वात खालची पातळी ग्राह्य धरली जाते. ठीक आहे? त्यामुळं याचं उत्तर येईल आर. आर मध्ये तसं दाखवलंय, दिसतंय ना? इथे ना लक्षात? आर मध्ये दाखवलंय, म्हणून याचं उत्तर येईल आर. ठीक आहे? चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. इथे माझा मेल ID पण आहे आणि तुम्हाला या परीक्षेसंदर्भात काहीही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू संपर्क करू शकता. तुम्हाला जर क्वेश्चन बँक हवी असेल चॅप्टर वाईज तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. थँक्यू.